नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन उन्हाळी गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त एकदम जबरदस्त फक्त 39,500 पासून पुढे कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या नवीन ई बाईक घ्या एक्सचेंज ऑफर बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। कवठे महांकाळ तालुक्यातील अलकुडेस येथे एका व्यक्तीकडे एक देशी बनावटीचे पिस्टल मॅगझिनसह 2 जिवंत राऊंड व रोख रक्कम अशी एकूण 51,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अलकुडेस येथील एका तरुणाला अटक करण्यात आली आहे। कवठे महांकाळ पोलिसांनी ही कारवाई केली। गणपती पांडुरंग जानकर वय वर्ष 35 राहणार अलकुडेस असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे। पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की कवठे महांकाळ पोलीस ठाण्यातील डीबी पथकातील पोलीस शिपाई अभिजित पारिस कासार यांनी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यानुसार आरोपी गणपती पांडुरंग जानकर राहणार अलकुडेस यांच्यावर गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे। दिनांक 8 मे 2026 रोजी 3 वाजण्याच्या सुमारास कवठे महांकाळ ते जत रस्त्यावरील रेल्वे फाटकानजीक कालव्याजवळ अलकुडेस तालुका कवठे महांकाळ जिल्हा सांगली येथे 50,000 रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे लोखंडी धातूचे सिल्वर व जांभळ्या रंगाचे पिस्टल मॅगझिनसह त्याची बॅरलसह लांबी 17 सेंटीमीटर व उंची 12.5 सेंटीमीटर, बॅरलची लांबी 10 सेंटीमीटर, त्याच्या मुठीचा व्यास 13.5 सेंटीमीटर, लांबी रुंदीचा बॅरलचा व्यास 0.5 सेंटीमीटर, ट्रिगर व ट्रिगर गार्ड मॅगझिनची लांबी 11 सेंटीमीटर असलेली तसेच 500 रुपये किमतीचे एक जिवंत राऊंड त्यावरील पाठीमागील बाजूस इंग्रजी अक्षरात HPM 2532 असे लिहिलेली तसेच 500 रुपये किमतीचे एक जिवंत राऊंड त्यावरील पाठीमागील बाजूस इंग्रजी अक्षरात HPM 2527 असे लिहिलेली तसेच 500 रुपये किमतीची निळ्या व काळ्या रंगाची नाईकी कंपनीची सॅक व हिरव्या राखाडी रंगाचा रुमाल वरील वर्णनांचे एक देशी बनावटीचे मॅगझिनसह पिस्टल 2 जिवंत राऊंडसह आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे। कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर पुढील तपास करीत आहेत।